राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक 15 बातम्या। अवकाळीग्रस्त 55,000वर शेतकऱ्यांना मिळणार 91 कोटींची भरपाई। फेब्रुवारी, एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झाले होते पिकांचे नुकसान। जिल्ह्यातील 45,000 शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ। अर्थसंकल्पात घोषणा। कृषी पंपधारका शेतकऱ्यांना होणार मदत। 434 कोटी रुपयांची थकबाकी। अवकाळीग्रस्त 44,926 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या लाभाची अपेक्षा। अर्थसंकल्प 2023-24 मधील बाधित शेतकऱ्यांचे 30.10 कोटींचा निधी मिळण्याचे संकेत। कापूस भाव योजनेला पुन्हा टाळले। उत्पादकांना 10,000त गुंडाळले। अर्थसंकल्पानंतरचा सूर। पोखराही वाऱ्यावर। जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठीही तरतूद नाही। कृषी पंपांना मोफत वीज। दुधाला 5 रुपये अनुदान। कोसळलेले भाव। नापिकी व दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न। पॅटर्न कोणताही राबवा। पीक विम्यात कंपनीचे चांगभलच शेतकरी रितात। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुम्या नेता। कंपनीने नाकारल्या 67% पुनर्सूचना। राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 10% पीक कर्जाचे वाटप। ग्रामीण बँकाही माघारल्या। 37,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज। जिल्हा बँकेची आघाडी। भावांतराची 5,000 कोटींची पोतडी। सोयाबीनचे धाराशिवला किती येणार? सोयाबीन उत्पादकांच्या लागल्या नजरा। भावांतराची अखेर अर्थसंकल्पात तरतूद। शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। शेती यंत्रसामुग्री अनुदान। 303 शेतकऱ्यांचे 1,76,00,000 अडकले। शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपये भाव मिळावा। आमदार लहू कानडे विधिमंडळात आक्रमक। कर्जमाफी दूध भाव वाढीसाठी शेतकरी रस्त्यावर। उत्पन्न कमी खर्च जास्त म्हणून शेतकरी त्रस्त। खते कीटकनाशकांच्या किमतीमधून जीएसटी मुक्त करा। अनेक शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित। कार्यवाही होत नसल्याने संभ्रमावस्था। तात्काळ अनुदान देण्याची मागणी। नापिकीने कर्ज थकले। बँक सिस्टीमने खाते केले बुडीत। 71,763 खाते NPA। बँकिंग प्रणालीचा बसतोय फटका। 1 रुपयात पीक विम्यासाठी 51 रुपयांचा भुर्दंड। पंतप्रधान पीक विमा योजना। सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची लूट। खामगावसह तालुक्यात जोरदार पाऊस। पेरण्यांना वेग। पिकांना संजीवनी। पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।